नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण काहीतरी वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या पुढे सादर करते. कारण काहीतरी प्रत्येकाच्या लाईफमध्ये किंवा काही ना काहीतरी चाललेलं असतं, तर त्यामुळे कसं होतं की आपला फेस वगैरे आपण रेग्युलरली पार्लर वगैरे मध्ये जात नाही, मंथली जात नाही किंवा खूप कधी कधी लेट जातो असं होतं. तर प्रत्येकालाच वेळ नसतो जाण्यासाठी, म्हणजे जॉबच्या किंवा घरातल्या कामामुळे वगैरे असं जायला वेळ नसतो. तर त्यासाठी मी फेशियल रिमूव्हल किट म्हणून आहे, त्याद्वारे आपण आपला फेस क्लीन कसा करायचा हे दाखवणार आहे मी. आणि यातून फेशियल हेअर म्हणून तर आपल्या कसं होतं, आपल्या गालावरती वगैरे जे केस वाढलेली असतात तर ते कसे होतात, आपण कोणतेही घरगुती उपयोग म्हणजे घरगुती काहीही यूज करून जरी हे केलं तर ते लवकर रिमूव्ह होत नाही. तर मग ते कधी कधी कोणाच्या फेसवरती तर खूप जास्त असल्यावरती ते विचित्र दिसतं. त्यामुळे तर हे मी अमेझॉनवरतून हे प्रोडक्ट मागवलेलं आहे, याचा रिव्ह्यू देणार आहे. आणि याच्या आधी मी हे यूज करत होती, त्यामुळेच मी हा आता रिव्ह्यू देत आहे. कारण जेव्हा स्वतःवरती ट्रायल केल्यावरच म्हणजे हा ना पुढे मी दाखवते किंवा तुम्हाला सांगते. जर रिव्ह्यू चांगले असतील तर तुम्हाला रिकमेंड करते की हे तुम्ही यूज करू शकता, नाही तर नाही म्हणून मी ऑलरेडी सांगते. तर हे आहे, हे प्रोडक्ट आहे, ह्याच्यामध्ये 3 येतात जे रेझर असतात. ते कॅरमेसी म्हणून आहे, तिथे मी तुम्हाला प्रोडक्टची लिंक पण देते किंवा फोटो पण दाखवते. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन आणि फोटो दाखवेन, याच्यावरती स्क्रीनशॉट टाकेन. तो याच्यामध्ये 3 येतात. तुम्ही मंथली जर एखाद्याला जास्त ग्रोथ असेल तर मंथली करतात, नाहीतर दीड महिन्याने वगैरे करतात. तर हे आहेत ते आपण एक 3 वेळा तर यूज करू शकतो. आणि एका पॅकेटमध्ये 3 आहेत. आणि हे ते म्हणजे ह्याचं पकडायला पण खूप व्यवस्थित असं आहे. आणि ते रेझर जे आहे ते पण खूप छान प्रकारे त्याला म्हणजे प्रोटेक्ट केलेलं आहे की आपल्यालाही नंतर कधी कुठे आपण ठेवू तर ते खराब होऊ नये, गंजू नये, व्यवस्थित असं त्याला कॅप दिलेला आहे. आणि हे म्हणजे आपल्याला हँडलसुद्धा करताना व्यवस्थित असं म्हणजे की जास्त हेवी नाही आहे, एकदम हलकं असं आहे की जेणेकरून आपण हँडल करून म्हणजे किंवा आपल्या म्हणजे गालावरती आपण जेव्हा रेझरने ते रिमूव्ह करायला जातो तेव्हा आपल्याला जास्त हेवी न वाटता व्यवस्थित असं हलक्या हाताने आपण करतोय असं वाटलं पाहिजे. आणि ह्याचं जे रेझर आहे ना ते तुम्हाला दिसत नाही, मी दाखवते, पण असं झिगझॅग ह्याच्यामध्ये आहे की जेणेकरून व्यवस्थित असं ते निघण्यासाठी व्यवस्थित एकदम क्लिअरमध्ये निघावं म्हणून हेअर आपले म्हणजे झिगझॅग पोर्शनमध्ये झिगझॅगमध्ये आहे. आणि हे मेन म्हणजे आता आपल्या केसाची ग्रोथ ज्या साईडने आहे ते वरतून असं म्हणजे गालावरून हे करायचं, पण उलटं न्यायचं नाही आहे. उलटं नेलं तर आपले जी ग्रोथ आहे ती जास्त येईल वगैरे म्हणून. आणि त्याच्यासोबतच हे एक क्रीम आहे जे आपल्याला म्हणजे आपण हे रिमूव्हल करायच्या आधी आणि केल्यानंतर दोन्ही टायमिंगला ते यूज करायचं आहे. कारण त्याने म्हणजे हे जी क्रीम लावली की आपला फेसवरतून व्यवस्थित असं तुम्ही क्लीन करू शकता. आता याची प्राईस वगैरे मी नंतर तुम्हाला स्क्रीनशॉट आणि डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्हाला जर समजा 3च ते रेझर घ्यायचे असतील तर त्याची प्राईस डिफरंट वेगळी आहे. आणि हा जो बाम आहे म्हणजे जे क्रीम आहे ती सुद्धा घ्यायची असेल तर त्याची प्राईस वेगळी आहे. तर तुम्ही ह्या म्हणजे ह्या क्रीमच्या ऐवजी तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा यूज करू शकता. म्हणजे आपल्याला जर जास्त कॉस्टली वाटत असेल तर तुम्ही घरात ॲलोवेरा जेल प्रत्येकाचे असतं ते सुद्धा व्यवस्थित असं यूज करू शकता. आता मी हे यूज करून तुम्हाला दाखवणार आहे. आता हे जे आहे जो क्रीम आहे ती आपल्या पूर्ण फेसला लावायची. कारण आपण ड्राय पोर्शनमध्ये किंवा ड्राय आपलं गाल वगैरे जे आहेत ते ड्राय असतील आणि त्याच्यावरती आपण म्हणजे ते रेझर फिरवलं तर ते जी ग्रोथ आहे ती नंतर वेगळी दिसते किंवा एक चांगलं नाही वाटत आपल्याला. आपली स्किन पण एकदम असं रफ वाटते म्हणून. आणि आपले हेअर्स पण व्यवस्थित असं निघावे याच्यासाठी ही क्रीम लावायची आहे आपल्या पूर्ण फेसला आधी. जशी की पूर्ण एक लेयर आपल्या चेहऱ्यावरती झाला पाहिजे तो त्या क्रीमचा, कसं व्यवस्थित असं लावायचं आहे.
कारण आपली स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते, त्याच्यामुळे पूर्ण एकदम जसं एक म्हणतो ना आपण मुलतानी माती वगैरे याचा फेस पॅक कसा लावतो एक लेअर, तसा तो व्यवस्थित लावायचा आहे. आणि बघा मी जसं म्हणजे की आपली स्किन अशी ओढायची आहे आणि मगच ते व्यवस्थित असं आपल्याला रेझर फिरवायचं आहे. कारण आपण जेव्हा स्किन अशी टाईट करतो त्याच्यावरती फिरवल्यावरती व्यवस्थित असं होतं. लूज स्किनमध्ये आपल्या स्किन कट होण्याची शक्यता असते. तुम्हाला मी दाखवते बघा की बघा किती हेअर्स आपले जे आहेत ते निघतात. आणि व्यवस्थित असं हे बघा असं टाईट पकडायचं, टाईट पकडलं तरच व्यवस्थित ते रेझर फिरतं किंवा आपल्या स्किन कट होत नाही. याच्यासाठी ते व्यवस्थित असं आणि काळजीपूर्वक आपल्याला वेळ घेऊन हे करणं गरजेचं आहे. घाईघाईमध्ये करणं गरजेचं नाही आहे, नाहीतर आपली स्किन कट होण्याची शक्यता असते. तुम्ही अप्पर लिप्स वगैरे करू शकता. याने आता मी हे सर्व क्लीन केलेलं आहे आणि फेस वॉश करून ते रेझरही वॉश करून आणलेलं आहे. रेझर वॉश करून ते ड्राय होऊ द्यायचं आहे आणि नंतर ते आपण कॅप त्याला लावून व्यवस्थित ठेवू शकतो आणि 3 ते 4 वेळा यूज करू शकतो. आता मी फेस वॉश केलं आहे आणि जो टर्कीचा टॉवेल असतो त्याने व्यवस्थित ड्राय करायची आपली स्किन. आणि व्यवस्थित तुम्ही बघू पण शकता, मी दाखवते तुम्हाला एकदम क्लोजली की हेअर कसे रिमूव्ह झालेले आहेत व्यवस्थित असे. आणि यानंतर आपल्याला जी क्रीम आहे किंवा तुम्ही ॲलोवेरा जेल आहे ते आपल्या फेसला लावायचं आहे की जेणेकरून ते व्यवस्थित असं आपली स्किन मॉइश्चर होते. त्यासाठी व्यवस्थित लावून आपलं जसं आपण जसं ॲब्रो करताना वगैरे मसाज करतात ती लोक नंतर ॲलोवेरा लावल्यानंतर, तसं ते व्यवस्थित आपल्या स्किनला ऑब्झर्व होण्यासाठी वेळ द्यायचा आहे त्याला. आणि व्यवस्थित असं लावून आता मी एकदम मस्त असं लावून वगैरे झालेलं आहे. आणि खूप छान असं प्रोडक्ट आहे, तुम्ही नक्की बाय करा. मी लिंक पण देते आणि फोटो पण देते, नक्की बाय करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.